मॅडम तुमची ही आयडिया मला फार आवडली. नाही एकदम अर्जंट काम आहे, एखाद्या तासात मोकळं करतोय असं सांगून सगळ्यांचं एक गेट टुगेदर करायची आयडिया एकदम झकास. मला प्रथम कळलंच नाही एवढं मोठं कसलं अर्जंट काम काढलं. नाहीतरी आपण उद्या सकाळी व्हीसीच्या ऑफिसमध्ये भेटणार होतोच. नाही उद्या आपण भेटलोही असतो, भेटूही, पण व्हीसीच्या ऑफिसमध्ये नाही. मी ह्या पदाचा राजीनामा दिलाय. कॉंग्रॅट्स. थँक्यू. तुझ्याकडून याच निर्णयाची अपेक्षा होती. आय एम सॉरी मॅडम, पण जोशींच्या मताशी मी सहमत नाही. मॅडम, तुम्ही राजीनामा देणं म्हणजे तुमच्यावर केल्या गेलेल्या आरोपांना अप्रत्यक्षपणे मान्यता दिल्यासारखं होईल असं नाही का वाटत तुम्हाला? मॅडम, आय फ्रँकली थिंक तुम्ही कोर्टात जा. काटकर, मला ठाऊक आहे तुम्ही सगळं आपलेपणापोटीच बोलताय. मी तुमच्या मतांचा आदर करते, पण तरी सुद्धा माझ्या निर्णयात आता बदल होणार नाही. मी फेरविचार करणार नाही. अहो, कोर्टात जाणं मला वेडेपणाचं वाटतं. कर्णिकबाईंविरुद्ध माझ्याकडे एकही पुरावा नाहीये. मग कोर्टात आपण कशाला जायचं? आणि हो, कोर्टात गेलो की उगीच मग नको ते विषयांची चर्चा होते आणि मला ते टाळायचंय. नकोय मला ते. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्याच्यात आता बदल होणार नाही. थोडस विषयांतर होतंय, पण मला असं वाटतं माझी ही बातमी मी माझ्या जवळच्या मित्रांनाही सांगायला हवी. मी व्हीसी व्हावं अशी त्यांची इच्छा होती, तेव्हा ह्या पदाचा मी राजीनामा दिलाय हे सुद्धा मला वाटतं मीच सांगावं. तेव्हा प्लीज तुम्ही चहा घ्या ना तोपर्यंत. सुनंदा, सुधा बोलते. सुनंदा, एक बातमी द्यायची आहे. ती आनंदाची की दुःखाची हे मला माहित नाही, पण ती तुम्हाला सांगावी असं मला वाटतं म्हणून केला फोन. सुनंदा, मी व्हीसी पदाचा राजीनामा दिलाय. नाही अगं, काही जणांचा आग्रह होता की व्हीसींनी राजीनामा द्यावा. मग म्हणलं त्यांचाही हट्ट पुरवूया आपण, नाही का? नाही सुनंदा, मला ह्या पदाची हाव कधीच नव्हती, कधीच. माझ्याकडून जेवढं शक्य होईल, माझ्या अधिकारात जेवढं होतं तेवढं प्रामाणिकपणे मी काम केलं. त्याला यश अपयश नाही आपल्या हातात नसतं, नाही का? बरं, जया आहे का? ठीक आहे, तो आला की त्याला ही बातमी दे. ओके, ठेवू फोन. थँक्यू. चांदेकर, तुम्ही मला वेळोवेळी सहकार्य केलं, मला सल्ले दिलेत, माझ्या कामात मदत केली. कधी कधी मला असं वाटायचं की माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त काम असं, आणि ते सगळ्यात कठीण आहे. तुम्हाला सगळ्यांनाच सांभाळायला लागायचं. कर्णिकबाईंनी नाही, कर्णिकबाई या व्यक्तीवर माझा राग नाहीये. माझा राग त्या प्रवृत्तीबद्दल आहे. खरं तर मी त्यांनाही बोलावलं होतं आज इथं. हो का? मॅडम, अहो, ज्या बाईंनी तुम्हाला राजीनामा द्यायला भाग पाडलं त्या बाईंना काटकर, मी कर्णिकबाईंना कधीच विसरणार नाही, कधीच. त्या बाईंनी खूप काही मला शिकवलंय. मुळात हे शिकवलं की कधीही कुठल्याही माणसावर अति विश्वास ठेवायचा नाही, त्याने विश्वासघातच होतो. हो मॅडम, पण त्यामुळे तुमचा काहीही दोष नसताना तुमची प्रतिमा मात्र. शिक्षण हे असं महागडच असतं, मी त्याची किंमत मोजली. मॅडम, तुम्ही या विषयात बद्दल मुख्यमंत्र्यांशी बोललात म्हणजे त्यानं काय साधणार आहे? मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणामागे कदाचित मृणालचा. शरद, प्लीज प्लीज. ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ठाऊक असतात ती कधीच जगजाहीर करायची नसतात. चांदेकर, काटकर,
माझ्या कारकिर्दीत जर काही मी तुम्हाला अधिक बोलले असेल तर ते मनात ठेवू नका प्लीज. पण काय प्लीज मला मोठ्या मनानं क्षमा कराल. काय आहे, भांड्याला भांडं लागलं की आवाज होतोच आणि आपल्या कार्यालयीन कामात भांडणं व्हायचीच. हो, पण सुधा जोशी या नात्यानं तुम्ही कधीही माझ्याकडे अगदी निसंकोचपणे या. माझ्या घरात नेहमीच तुमचं स्वागत होईल. आणि काटकर, कर्णिकबाई जर का तुम्हाला भेटल्या ना तर आठवणीनं माझा नमस्कार सांगा. अरे आकांक्षा, आलीस? अगदी वेळेवर आलीस. हो, तुम्ही हिला ओळखत असालच. माझी मोठी मुलगी आकांक्षा झुंजार पत्रकार आहे. आकांक्षा, तुला आज एक बातमी द्यायची. आकांक्षा, मी कुलगुरू पदाचा राजीनामा दिलाय. अगदी सगळ्या नैतिक जबाबदाऱ्या स्वीकारून मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय. तेव्हा म्हटलं ही बातमी मी तुला सांगावी, तुझ्या कानावर घालावी. काय झालं? अगाशी बघतेस काय माझ्याकडे तू? आकांक्षा, यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये. आकांक्षा, एक्सक्यूज मी. मॅडम, मला वाटतं आम्ही आता निघावं, नाही का? तुमच्या भावी जीवनाबद्दल शुभेच्छा देऊन. माझ्या पण. शुभेच्छा तर मला हव्याच आहेत. नाही म्हणजे योजना माझ्या काहीच नाही आहेत, पण आता मी सगळं लक्ष माझ्या घराकडे आणि माझ्या मुलींकडे देणार आहे. बोला, आज कशाला बोलवलंस? आज बोलवलंय ना शेवटचं. पुन्हा नाही भेटायला आलास ना तरी चालेल, पण आज मी जे काही सांगणार आहे ते नीट कान आणि मन उघडं ठेवून ऐक. आज पण लेक्चर द्यायचंय वाटतं. मी बोलू की नको? मी कुठे अडवलंय? पण ती आजच्या भेटीनंतर तुझ्यात सकारात्मक बदल झालेला मला दिसला नाही तर मला भेटला नाहीस, माझ्याशी बोलला नाहीस ना तर जास्त बरं होईल. अगं पण झालंय का एवढं? आता तू काही बोलायचं नाहीयेस, तू फक्त माझं ऐकायचंयस. तू आणि मी, आपण दोघेही तसे अनाथच. प्लॅटफॉर्मवरचा एक चुणचुणीत मुलगा म्हणून आपण समाजाला देणं लागतो, त्याची काही अंशी परतफेड करावी म्हणून नंदा मावशींनी तुझा सांभाळ केला. जया काकाचा काहीही संबंध नसताना त्यांनी तुला प्रेम दिलं आणि तू त्यांना काय दिलंस? मनस्ताप. अरे रस्त्यावरून आणलेलं कुत्र्याचं पिल्लू परत रस्त्यावर फेकून द्यायची मुभा असते रे. पण नंदा मावशीने नाही तसं केलं. तिने त्याचा फायदा नाही घेतला. कोणी घेतली असती तुझी बाजू? हा, त्या वटवृक्ष संस्थेने. तू कसा बेबंद वागतोस ना ते सगळं माहितीये त्यांना. स्वतःच्या अक्कल हुशारीची फार घमेंड आहे ना तुला, म्हणून तू लेक्चर्सलाच बसत नाही का? तर म्हणे प्राध्यापकांपेक्षा खूप काही जास्त येतं मला, आणि बसलास की त्यांची फिरकी घेतोस. अरे तुझे आई वडीलच प्राध्यापक आहेत ना, तू त्यांचंच मीठ खातोयस ना. तू आज मध्ये मध्ये बोललेला मला चालणार नाहीये. आज बोलणारे फक्त मी. आजवर खूप हुशारी दाखवलीस, आता गप्प बस.
ते तुझे मित्र आहेत ना, ते तुझ्या भोवती फक्त पैशासाठी जमतात, कारण त्यांना आयतं खायला प्यायला मिळतं आणि तुला भाव खायला मिळतो. तुला काय वाटतं रे, तुझ्यासारखी हुशार माणसं या जगात नाहीत? आहेत, पण ती हँडबिल्स वाटत फिरत नाहीत तुझ्यासारखी. तू त्याची प्रदर्शनं भरवतोस. विद्या विनयेनं शोभते हे ऐकलेस कधी? नंदा मावशीने काय नाही दिलं रे तुला? सगळ्यात महत्वाचं घर दिलं, तुझ्यावर संस्कार केले. छान पांग फेडतोयस तू त्याचे. त्यांचे काय खेळ करतोस ना ते तुझं तुला माहिती. सगळ्यांना पडद्यात ठेवतोस. शब्दांच्या वादविवादांच्या फेरीत तू नंदा मावशीवर जया काकावर मात करतोस आणि तुला आनंद एवढाच आहे की तू त्यांना हरवलंयस. पण बंटी डोळे उघड, हरले ते नाहीयेत, पराभव झालाय तो तुझा. नंदा मावशीने केलेले संस्कार तू धुळीला मिळवलेस. मी नाही करू शकत तसं. अनु, मला माहिती आहे सांगणं खूप सोपं आहे. पुढे काय? असं कधी ठरवावं लागेल असं वाटलंच नव्हतं. झोपाळ्यावर बसायला ना मोहनला खूप आवडायचं. अनु, तुझ्या माझ्यासारखा एक माणूस होता. त्याला खूप नातेवाईक होते. अगदी खोऱ्यानं म्हटलंस तरी चालेल. तो जसा मोठा व्हायला लागला तसं त्याचा एक एक नातेवाईक देवाघरी जायला लागला. शेवटी त्याच्या घरात फक्त 2 माणसं उरली. आणि एक एक करून तेही जेव्हा त्याचा शेवटचा नातेवाईक गेला तेव्हा देवानी त्याला सांगितलं, आता यापुढे कुठलीही गोष्ट करताना जपून कर, कारण तुझ्यासाठी प्रार्थना करणारं कुणीही उरलेलं नाही. हेच सांगणार होतीस ना? नाही अगं, पण त्या सगळ्यांची नाती होती. आई वडील भाऊ बहीण काका मामा लागत होते ते. पण आमचं मात्र नातं तयार होण्याआधीच. नाही, मी रडणार नाहीये 100%. पण आई, मलाही थोडा वेळ द्या ना. थोडं समजून घे ना तूही. जा, आज जा.
तुम्ही बंटीच्या नावे उगाच खडे फोडता आणि तुमचं त्याच्याशी वागणं हे पूर्वग्रह दूषित आहे सुनंदा. तुम्हाला कळत का नाही? हो भाऊजी, त्याच्याशी कसं वागायचं हेच कळत नाहीये आम्हाला. तुम्हाला कळतंय का सुनंदा, त्याच्या या वागण्यामध्ये त्याचं वय, त्याची बुद्धिमत्ता यांचाही फार मोठा वाटा आहे. म्हणजे वय कमी आणि बुद्धिमत्ता जास्त. भाऊजी, ही केस तुम्हीच तुमच्या हातात घ्या. बंटी, उशीर का झाला? माझ्या एका मित्राचा ऍक्सिडेंट झाला होता, त्याला भेटायला गेलो होतो. तुझ्याच मित्राचे बरे ऍक्सिडेंट होत असतात. तो अजित बोजेवारकर आहे. तुम्हाला माहिती आहे तो? नाही, त्याला ओळखत नाही मी. त्याची मैत्रीण आहे ना, साधना काणे. साधना काणे. हा. तिला ओळखतो. ब्रिलियंट आहे ती. हा. नाही, कम्प्युटरवरच्या घरात कम्प्युटर असेल आणि वेळ भरपूर असेल ना, तर कोणाला काही करता येतं. त्यासाठी ब्रिलियन्स वगैरे काय लागत नाही. बंटी, तुझा विश्वास बसणार नाही, तुला वाईट वाटेल, पण खरं सांगतो, हा तुझा फाजील आत्मविश्वास आहे. शरद काका, यू आर रॉंग. यू प्रूव्ह मी रॉंग. कसं? तुझ्या घरात कम्प्युटर असेल तर कम्प्युटरवर जे साधना काणेला जमतं ते तुला जमेल असं मला वाटत नाही. नाही म्हणजे जर तुला जमलं तर मी हरलो असं कबूल करेन. ठीक आहे, मी तुमची पैज स्वीकारली. मी आजपर्यंत कधीही पैज हारलेलो नाहीये, कळलं? आणि मी आजपर्यंत जे ठरवलंय ते करून दाखवलंय. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. उद्यापासून कम्प्युटर तुझ्या दिमतीला असेल. थँक्यू.